मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे नंदिनी विचारांमध्ये असते आणि तिला मालिनी काकू म्हणतात, काय गो तू कसल्या विचारांमध्ये आहेस? त्यावर नंदिनी म्हणते, काही नाही आई, पिहूची अवस्था पाहून मला त्या मुलांचा विचार आला ज्यांची एवढी काळजी करणारं कोणीच नसतं. ते कशा वातावरणामध्ये वाढत असतील कारण त्यांचं कोणीही काळजी करत नसतं. ओळखीमध्ये अशा रस्त्यावरील मुलांना सांभाळणारं एक NGO आहे. आम्ही नेहमी तिथे भेट देत असतो. त्यावेळेस तुम्हाला काय सांगावं, अगदी शांत बसणाऱ्या मुलांच्या मनातही खूप काही असतं. माहीत नाही त्यांनी काय काय पाहिलेलं असतं आणि वाटणाऱ्या मुलांच्या मनातही खूप काही दडलेलं असतं. आम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस इतकं भयान असतं ना हे सर्व. खरंच आई सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र चांगली आहे की आपली पिहू अत्यंत संवेदनशील आणि प्रेमळ आणि सुरक्षित वातावरणामध्ये वाढत आहे. त्यावर मानिनी म्हणते, खरं सांगू का, मला तुझी हीच गोष्ट खूप आवडते. तू घरच्यांच्या व्यतिरिक्तही बाहेरच्यांचाही खूप विचार करतेस. खरंच मलाही तुझ्यासारखं करायला काहीतरी खूप आवडेल, पण काय करणार आणि कुठून सुरुवात करणार हे कळत नाही. त्यावर ती म्हणते, आई अगदी सोपं आहे. तुम्ही जर काही डोनेट त्या मुलांची मदत करू इच्छित असाल तर माझ्याकडे फॉर्म आहे, तुम्ही तो फॉर्म फिलअप करून द्या. आपण कॅश की चेक ते नंतर पाहू. त्यानंतर ती सविताताईला तिच्या रूममधनं ती फाईल आणायला सांगते आणि सविताताई त्या फाईलसोबत डिवोर्स पेपरही घेऊन येतात. आणि इकडे पार्थ विचार करत असतो, खरंच काव्या नाही आहे तर रूममध्ये किती एकटं वाटत आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, आता एकटेपणाची सवयही आपण लावून घ्यायला हवी, कारण 6 महिन्यानंतर ज्यावेळेस काव्या सोबत नसेल त्यावेळेस त्रास व्हायला नको आणि गोष्टी आणखीनच कॉम्प्लिकेटेड बनायला नको. त्यानंतर तो ड्रेसिंग टेबल जवळ जातो तर त्याने काव्याला गिफ्ट दिलेला परफ्यूम जवळ घेऊन जुन्या आठवणी आठवतो आणि काव्याचं क्रीमही हातात घेतो आणि त्यानंतर तो क्रीम काढून लावायला लागतो. त्यावर तो म्हणतो, नको, आता ह्या जुन्या आठवणींमध्ये न रमलेलंच बरं, कारण ह्याचा त्रास मला पुढे होणार नाही. आणि आता काव्या नाही आहे ही गोष्ट चांगलीच आहे, म्हणजे एकटेपणाची सवयही करून घेता येईल आणि आईलाही आता काव्या नाही आहे तर सर्व काही खरं विश्वासात घेऊन शांतपणाने मला सांगता येईल. सर्व विचार करतच असतो आणि इकडे मानिनी डायनिंग टेबलवर भाज्या कट करत असते आणि तेवढ्यातच ती सविता ते डोनेशनचा फॉर्म आणि ती फाईल घेऊन येते. त्यानंतर त्या फाईलमध्ये डिवोर्स पेपरही असतात हे तिला माहीत नसतं. त्यानंतर ती फाईल त्या मानिनी काकूंजवळ देते आणि तिथनं निघून जाते. त्यानंतर काकू तिथे बरेचसे पेपर्स त्या फाईलमध्ये असतात, त्यामुळे त्यांना तो डोनेशनचा फॉर्म काही सापडत नाही. त्यामुळे त्या नंदिनीला विचारतात, अगं यामध्ये तो फॉर्म कुठे आहे? मला काहीच कळत नाही आहे. तुम्ही मुली खरंच मला तुमची न कमालच वाटती. तुम्ही कसं काय गं एवढं सर्व सांभाळू शकता? घर सांभाळून हे कागदपत्रे, बाहेरचं काम, हे सर्व कसं ग मॅनेज करता? मला ना खरंच तुमचं फारच कौतुक वाटतं. तर नंदिनी म्हणते, आई काही नाही, सोपं आहे. तिथेच कुठेतरी डोनेशन ऑफ आनंद निवास नावाने पेपर्स असतील, तो फॉर्म तुम्ही तेवढा फिलअप करून द्या. त्यानंतर ती कढीला फोडणी देते आणि तिने कढीला फोडणी दिल्यानंतर ते सर्व ठसका सगळ्या घरामध्ये होतो. त्यामुळे मानिनी काकूंना शिंका यायला लागतात आणि त्यांच्या हातातनं ती फाईल निसटून खाली पडते आणि सर्व कागदपत्रही इकडे तिकडे पडतात. त्यानंतर तिथे जीवा येतो. त्यानंतर तो बघतो तर त्यामध्ये डिवोर्स पेपरही असतो. जीवा ते डिवोर्स पेपर उचलून घेतो आणि मानिनी काकू म्हणतात, अरे जीवा, ते काय पेपर्स हातात घेतलेस तू? ते मी फॉर्म भरण्यासाठी घेतले होते, दे माझ्याकडे. त्यानंतर जीवा ते पेपर्स मानिनी काकूंच्या हातामध्ये देतो आणि डिवोर्स पेपर लपवतो आणि तिथे नंदिनी येते आणि नंदिनीला तो इशारा करतो की वरती लगेच ये. त्यानंतर नंदिनी काकूंना तो फॉर्म काढून देते आणि म्हणते, आई मी कढी गॅसवर ठेवली आहे, तिच्याकडे लक्ष द्या, आम्ही आत्ता आलेच. त्यानंतर ती असं म्हणून रूममध्ये निघून जाते आणि इकडे पार्थ मानिनी काकूंना बोलण्यासाठी, डिवोर्सबद्दल सांगण्यासाठी आलेला असतो. तो मानिनी काकूंना सांगण्याचा प्रयत्न करतो पण मानिनी काकू दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी असतात. त्यावर तो म्हणतो, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याकडे वेळ आहे का? त्यावर काकू म्हणतात, आईला बोलण्यासाठी कसली हवी आहे परमिशन? बोल, तुझ्या काय मनात आहे ते सांगून टाक. त्यावर जीवा इकडे ते नंदिनी घरात आल्यानंतर दार लावतो आणि तिच्यावर ओरडतो, म्हणतो, तुला कळत नाही का? तू एवढी केअरलेस कशी असू शकतेस? हे पेपर्स तू इथे ठेवून तशीच निघून गेलीस. त्यावर ती म्हणते, अरे ते सविताताईंनी फाईलसोबत खाली आणले असतील. त्यानंतर तो म्हणतो, आई मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. त्यावर काकू म्हणतात, बोल ना, काय तुझ्या मनात आहे? त्यावर तो म्हणतो, मला काव्याबद्दल आणि माझ्याबद्दल सांगायचं आहे. त्यावर
त्यावर काकू म्हणतात, अरे मलाही तुला विचारायचं होतं, तू एवढा सिरियस का असतोस अशा? त्यावर तो म्हणतो, मला त्याच्याचबद्दल बोलायचं आहे. त्यावर काकू म्हणतात, काव्या नाही आहे तर तुला करमत नाही आहे का, की आणखीन तिच्यासाठी काही वेगळं लपून तिला भेटायला जाण्याचं मन आहे? तसं असेल तर मी तुला काही आयडिया देऊ का? त्यावर तो म्हणतो, आई तू हे काय बोलतेस, तसं काही नाही आहे माझ्या मनामध्ये, मला तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. त्यावर तो म्हणतो, तू एक काम करतेस का आई, तू हे सगळं बाजूला ठेव. तर काकू म्हणतात, अरे थांब मी तुझ्यासाठी चहा करून आणते, मग आपण चहा पीत पीत बोलूयात. आणि हे त्या दोघांचं सर्व बोलणं इकडे रम्या लपून ऐकत असते आणि रम्याला वाटतं की हे नक्कीच आता त्या डिवोर्सबद्दलच मानिनी काकूंना सांगणार आहे, कारण तिला वाटतं हे आत्ताच त्याने सांगायला नको असं तिला वाटत असतं. आणि इकडे तो म्हणतो, आई आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूयात. आणि इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, तू इतकी केअरलेस का आहेस? त्यावरती म्हणते, अरे मी इतकी केअरलेस आहे तर मग तू उचलून ठेवायचंच ना, तू होतास ना, मी रूममधनं बाहेर गेल्यास तूच इथे होता, मग तू का नाही उचलली ती फाईल? नेहमी सतत मलाच दोषी ठरवत असतो. त्यावर तो म्हणतो, कारण तुलाच सगळीकडे महान बनून वावरण्याची सवय असते ना. त्यावरती म्हणली, मी कधी महानपणा दाखवला? तूच आपलं ॲटिट्यूड खिशामध्ये हात घालून घरभर अतिशहाणा असल्यासारखं फिरत असतोस. त्यावर तो म्हणतो, उगाचच मला आता काहीही म्हणू नकोस. त्यावरती म्हणते, रूम तर कधी तू आवरत नाहीस, अशीच रूम अस्ताव्यस्त पडलेली असते, काय फरक पडला एखाद्या वेळेस बायकोला मदत केली तर? जर काही तुझ्या हातांना टॅक्स लागणार आहे का? त्यावर तो म्हणतो, तुला हे दिसतं आणि मी तुझ्यासाठी घेतलेले एफर्ट्स एक नवरा म्हणून ते दिसत नाहीत तुला? मी काय तुझ्यासाठी ऑमलेट बनवलं होतं, ते काय उगाच खिशात हात घालून बनवलं होतं का? त्यावरती म्हणते, निदान खिशातून हात बाहेर काढून आणि जरा डोकं वापरून बनवलं असतं तर कळालं असतं आपल्या बायकोला कोणत्या दिवशी उपवास असतो आणि कोणत्या दिवशी ती व्हेज खाते ते. त्यावर तो म्हणतो, ते जाऊ दे, पाणीपुरी बनवलं त्याचं काय? तुझ्यासाठी एवढी पाणीपुरी घेऊन आलो, ते जगातला एकमेव मीच असा नवरा असेन. त्यावरती म्हणते, काय फायदा, पाणीपुरी घेऊन आलाच आणि मला ते करा हे सांगितलंच नव्हतं. त्यावर तो म्हणतो, जे केलं त्या गोष्टीचं तर तुला कधीच नवरा म्हणून माझं कौतुक नाहीच आहे, पण नेहमी सतत आपलं माझ्याशी भांडायचंच असतं. त्यावरती म्हणते, हो मी भांडण करते का? खरं तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की कोण भांडण करतं. तुम्ही घरात कोणालाही विचारलं ना तर लगेचच कोणीही सांगेन. त्यावर तो म्हणतो, मी आजपासून चिडणारच नाही. मुळात तू माझी रूम आवरली नाही तर मी कशाला तुझ्यावर चिडेन? सतत आपलं काही ना काही आवरत असतेस, हे मी तुला आधीही सांगितलं होतं, मला आवरलेलं आवडत नाही. आणि इकडे पार्थ मानिनी काकूंना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण काकू सतत काही ना काही विषयांवर बोलत असतात, त्यामुळे त्याचं माइंड डिस्ट्रॅक्ट होत असतं. त्यानंतर काकू म्हणतात, अरे इथं ठेवलेली तुझी आणि काव्याची फ्रेम कुठे गेली? त्यावर तो म्हणतो, मी त्याच्याचबद्दल बोलत आहे, मला आता मुळात फ्रेम ठेवण्याचीच गरज नाही. त्यानंतर काकू म्हणतात, अरे तू असं काय म्हणतोयस पार्थ, काय बोलत आहेस तू हे? त्यावर इकडे रम्या त्यांच्या पाठोपाठ आलेली असते आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. ती म्हणते, आता पार्थ कुठल्याही क्षणी काकूंना सांगून टाकेन की आम्ही डिवोर्स घेत आहोत, पण मला आता त्याला हे करण्यापासून अडवलं पाहिजे. आणि त्यानंतर ती खाली पडते आणि खाली पडण्याची ॲक्टिंग करते जसं की तिचा पाय मुरगळला आहे. त्यानंतर तिचा आवाज ऐकून तिथे पार्थ आणि मानिनी काकू जातात आणि तिला म्हणतात, काय झालं, तू इथे माझ्या रूमच्या बाहेर काय करत आहेस? ती म्हणते, अरे पार्थ, मी तुझ्याकडेच ते उद्याच्या मीटिंग्सची डिटेल मागण्यासाठी येत होते, तर मी ते घसरून पडले आणि सावरायला गेले तर माझा पाय मुरगळला. त्यानंतर ती म्हणते, मला पाणी आहे का, मला पाणी भेटेन का? त्यावर काकू तिला पाणी आणायला तिथनं निघून जातात आणि पार्थ तिला उचलून त्याच्या बेडरूममध्ये आणून ठेवतो. त्यावर ती मग लगेचच म्हणते, मला थोडीशी क्रीम लावून दे. त्यावर पार्थ तिला क्रीम लावून द्यायला लागतो आणि हे सर्व ते करत असताना इकडे काव्या त्याला बघते आणि काव्या त्याच्यावर फारच चिडते आणि त्यानंतर ती चिडलेली असते. आणि इकडे रम्या स्वतःच्या मनाशीच म्हणते, खरंच हा विचार तर मी स्वप्नातही केला नव्हता, असं वाटतंय मला सगळी सुखे माझ्या पायाशी लोळण घेत आहेत, खरंच आय लव्ह यू जी पार्थ, असं ती पार्थशी मनातच म्हणत असते. आणि इकडे रम्या हे सर्व करून घेत असताना त्या काव्याला मात्र जलस फील होत असतं. आणि इकडे नंदिनी आणि जीवाचे छोटे मोठे भांडण चालूच असतात, ते काही थांबलेले नसतात. त्यावर ती म्हणते,
म्हणते, तू असं बोलत आहेस जसं की हे सर्व करून तू माझ्यावर उपकारच केलेले आहेस. मी जसं काही तुझ्यासाठी कधी काही केलंच नाही आहे. त्यानंतर इकडे ह्या विक्रम काकांना त्या मुलांच्या डिवोर्सबद्दल कळालेलं असतं. त्यानंतर ते मानिनी काकूंना त्यांच्या डिवोर्सबद्दल सांगायला जातात आणि इकडे काव्य आणि फारचं बोलणं चालू असतं. ते म्हणतो, मला माहीत नाही 6 महिन्यानंतर आपण कसं वेगळे होणार आहोत. आपल्याला एकमेकांची एवढी सवय झाली आहे. त्यानंतर काकू इकडे हॉलमध्ये रडायला लागतात. त्यांचा आवाज ऐकून सगळं ते चौघेही खाली येतात आणि म्हणतात, काय झालं आई. त्यावर काकू चिडून त्यांना म्हणतात, मुलांचे खरं तर आता तर हद्दच झाली आहे. तुम्ही डिवोर्स घेतायत आणि तुम्ही हे आमच्यापासून लपवलं. एकालाही वाटलं नाही की आमच्या कानावर घालावं. तुम्ही हे कोणत्या ह्याला जाऊन पोहोचलेला आहात. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.